हा थोरले पण लय मनावर घेतलाय तुमच्या जाऊबाईंनी. सकाळी लवकर उठल्या, पूजा केली, आता चहा करायला. वा, चांगली बाजी मारली. आपल्या घरासाठी चांगलंच आहे मग आबा. आणि बाजी मारायला आमच्या दोघीत काही स्पर्धा नाहीये. त्या वेगळ्या आहेत आणि मी वेगळे. पुढे त्यांना कळायला पाहिजे ना. काही का असे ना, त्या चांगलं वागत असतील तर चांगलंच आहे. ठीक आहे, चला आपण रोजच्या सारखा पेपर वाचून दाखवतो तुम्हाला. काय ठळक बातम्या काय म्हणते पेपर? थांबा आबा, आजपासून तुम्ही मला पेपर वाचून दाखवायचा. म्हणजे तुमच्याकडून बातम्या ऐकून घेण्याचा अधिकार फक्त थोरल्या सुनेचा. अहो तसं काय नाही, तुम्हाला कुठं बातम्या आवडतात? तुम्ही आपलं ते गाणे ऐकत राहा. नाही, ते आधी होत. आता या घरची थोरली सून आम्ही आहोत ना, मग बातम्या ऐकण्याचा अधिकार पण आमचाच. ठीक आहे, चल मग आम्ही आमच्या दोन्ही सुनांना बातम्या वाचून दाखवतो. नाही पण बातम्या ऐकण्याचा अधिकार फक्त थोरल्या सुनेचा आहे ना? असं कोण म्हणलं? आबा, ह्यांना उठवायचं राहिलंय, मी त्यांना उठवून येते. म्हणजे रान अजून उठला नाही? अहो, लग्नाच्या आधी तो स्वतः उठायचा, आता उठवा लागतं होय? लग्नानंतर लय बदलला गडी. नाही नाही, काल तालमीत जरा जास्त सराव झाला आणि शेतातही खूप कामं होती ना. चालतंय, जा तुम्ही तुमचं कर्तव्य करा. हो. थांबा जाऊबाई, हे घ्या, तुम्ही शांतपणे चहा घ्या. राणा भाऊजींना मी उठवते. थोरलेपणाचं कर्तव्य पार पाडलंच पाहिजे ना. तुम्ही चहा घ्या, मी आले. हा, थोरेपणाचं खूळ लयच मनावर घेतलेलं दिसतंय यांनी. डोक्यावर परिणाम झाला काय यांच्या? राहू दे आबा. सुनबाई काही खरं नाही. आपला राहणं लय खोळा आहे. वहिनीचं ऐकायच्या नादात तुमच्याकडे दुर्लक्ष नको व्हायला. नाही आबा, माझा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. वाटतं तसं नाही हो. राणा त्याच्या वहिनीला आई मानतो. अहो यांचं राजकारण त्याला नाही कळायचं. आम्हाला वाटतंय तुम्ही जरा खबरदारीनेच राहा. चल, काय म्हणतोय पेपर? रमरदा रमरदा रमरदा. राणा भाऊजी, राणा भाऊजी उठा बरं. राणा भाऊजी, अहो उठा. अहो झोपू द्या हो. अहो उशीर करू नका, उठा बरं. काय उठा, इकडे काल रात्रीला तुमच्या झोक्यामुळे झोप नाही झाली. मला झोपू द्या. म्हणजे ही दोघं रातच्याला झोका खेळायला गेलती काय? संस्कार बिंस्कार नावाची काही चीज आहे का नाही असनी? उठा म्हणतोय ना व. राणा भाऊजी उठा बरं, नाही तर खूप उशीर होईल. उठा बरं. अहो काय तुम्ही पण. रमरदा रमरदा रमरदा. वहिनी तुम्ही ना अंजलीबाई कुठे आहेत? त्या होय, त्या
गोदाक्कांसोबत गप्पा मारत बसले असतील, म्हणून म्हटलं आम्हीच उठवावे. राणा भाऊजी, तुम्ही रोज शेतात राब राब राबता, तालमीत जाता, मग तुमच्या खाण्यापिण्याची आबाळं व्हायला नकोत ना. चला आवरून घ्या पटकन, तवर आम्ही तुमच्या ब्रेकफास्टची तयारी करतो. वहिनी, तुम्ही कशाला उगाच ताप करून घेताय? अहो ताप कसला त्यात, कर्तव्यच ते आमचं. या घरची थोरली मानाची सून होता मी. सगळ्यांची काळजी आम्हालाच घ्यायला पाहिजे ना. तुमची सुद्धा काळजी आम्हीच घेणार की. फार काम करावं लागतं बघा घरात. हे घ्या, आंघोळ करून घ्या, पटकन आवरा आणि मग आम्ही तुमच्या ब्रेकफास्टची तयारी करू. आणि माझा खुराक? अहो हे काय, फळं आणि दूध तेवढ्यासाठीच तर आणली आहेत ना व. सकाळी उठल्यावर राणाची फळं नाही, हा खुराक खातात. मला काय लागतं ते बरोबर माहिती आहे बघा तुम्हाला. नवऱ्याला काय हवं हे बायकोपेक्षा जास्त कोणाला माहिती असणार. राणा भाऊजी, तुमच्यासाठी गरम पाणी काढून ठेवलंय, तुम्ही जा आवरून या पटकन. चालतंय, आलोच. काय जमतोय नव थोरलेपणा आमासनी बी? हो, अगदी सेम टू सेम. पण घरची सगळी जबाबदारी जरी तुमची असली तरी माझ्या नवऱ्याची जबाबदारी मलाच पार पाडू दे. तेवढे जमेल मला. ते झालंच हो, पण आता या घराचा थोरलेपणा आमच्याकडे आहे म्हणल्यावर या घरातल्या समजा छोट्या मोठ्या गोष्टी आमासनीच बघाव्या लागणार आहेत. हे असं सगळं करून काय मिळणार आहे तुम्हाला? ते बघशीलच तुम्ही. ऑल द बेस्ट. हा नाही आम्ही बघितलंय ते. पाठवतो आम्ही. होय होय. नंदिता, होय. काय झालं? बाबा, अहो तुमचा प्लॅन सक्सेस वालाय ना व. अहो कधी नाही ती नंदिता एवढ्या लवकर उठल्या. बघू पुढं काय होते. आपण एवढ्या लवकर उठून काय करायला लागली कुणाच ठाऊक. ताईसाहेबांनी बोलवलं काय? वय कुठे आहे ती? त्या रानाताला उठवायला गेले ते. त्यासनी तालमीला जायला उशीर झाला ना ग, म्हणून गेले ते. अरे वा, भारीच आहे की. बरं मला कॉफी पाहिजे, मिळेल काय? हो मिळेल ना. मला सांगा तुम्ही, तिला का सांगताय? कॉफी मिळेल, नाश्ता मिळेल. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी कॉफी आणते. चंदा, बसा. अहो खरंच बसा. अहो बसा बसा. मी खरं सांगू का,
मला माझ्या घरातल्यांची खरंच खूप काळजी आहे. तुमची खुशी त्यातच माझी खुशी. तुम्ही बसा, मी कॉफी आणते तुमच्यासाठी. चल चंदे. आता वतू यांच्या नरड्यात चहा कॉफी करतोय आता हमाली. पण एकदा का समदा आमच्या हातात आलं का नाही की या समद्यांची नरडी अशी काही बंद करणार आहे, तू बघच चंदे. बाबा हो खरंच प्लॅन सक्सेस वाला ना हो. सुधारले की तू काय डोस दिलता काय? नाही. अहो मला वाटलं तुम्ही कान उघडणी केली असणार. नाही, मी ना बाबा. म्हणजे खरंच सुधारली वाटते. अहो पण सहजासहजी सुधारणार गणित नाही. जो बदल झालाच कसा? मला बी कळलं न झालंय ते खरंच सुधारल्यात का सुधारल्याचं नाटक करायल्यात. आबा, तुम्ही घरची सगळी जबाबदारी जाऊबाईंवर टाकलीत ना, त्यामुळे मला असं वाटतं तुमचा प्लॅन काम करतोय. अहो मला बी असंच वाटतंय वहिनी. अहो नाहीतर चांगुलपणा कशा संकट खात्यात हे बी माहित नव्हतं हिला. तर भ्या तर तेच आहे ना. चांगुलपणा काय हे माहित नसताना आमच्या दाखल्या सुनबाई एवढं मऊ आणि चांगलं वागायल्यात म्हणजे नक्कीच काहीतरी भानगड आहे. नाही, आपण असा विचार नको करा. जाऊबाई खरंच सुधारल्या असतील असंच आपण समजू. नाही अहो तसं झालं तर चांगलंच आहे की. पण आम्हाला काय तसं होईल असं वाटत नाही. तोपर्यंत आपण जाऊबाईंच्यात खरंच चांगला बदल व्हावा अशीच प्रार्थना करूया. बरं चला, मला शाळेला जायचंय आणि यांनाही शेतावर जायचंय. मी आलेच. या सूरज, तुझ्या बायकोवर नजर ठेव बाबा. नाही या चांगुलपणा माग नक्की काहीतरी डाव असणार आहे. बाई ग, दम लागला बघ आम्हाला हे असं वागून वागून. हे असं मास्तरडी सारखं गिळगिळीत वागून लई वैताग आलाय बघ चंदे आम्हाला. असं असं का नाही कुणाचे तरी माराव वाटायलंय, वरडाव वाटायलंय आम्हाला. चंदे, तुलाच वरडू काय आम्ही? माझ्यावर मी काय केलंय? माझं काय चुकलं? चूक बिग नाही ग, पण असं असं उग कुणावर तरी वरडाव वाटायलंय बघ आम्हाला. तुला सवय आहे ग समद्यांच्या रागाची, आणि तू आमची पाठराखी नाहीस चंदे. तुझ्या अंगावर आम्ही जर वरडलो, तुझ्यावर चिडलो, तर तू बाहेर जाऊन सांगणार नाहीस ना ग. जरा जरा आमच्या मनातलं समजा बाहेर पडल म्हणून म्हणायलोय. आवड नाही ताई साहेब, आज मधनं मला बी खरं बोलायची सवय आहे. कधी मधी साहेबांसमोर जर खरं निघालं तर इचका व्हायचा तुमच्या चांगुलपणाच्या सोंगाचा. त्यापेक्षा तुम्ही का नाही या साहेबरावर खेकसा. हा खेकसा खेकसा. कसं बी त्यो कुणाला बी काय बी सांगणार नाही. बर चल. इथं आमच्या शेजारी काय उभी, इथं उभी राहा समोर. कोणी येत जात नाही ते सांग आम्हासनी. चल. काय रे वटकन्या, तुला काय लाज लज्जा शरम हाय का नाही र? काम धंदा तर काही नाही, नुसतं आयतं बसून गिळायचं. खायला कार आणि धरणीला भार. तर काय ताई साहेब, तुम्हाला एकदा ढुशी दिली ती आठवते का? आठवतंय की, चांगलंच आठवतंय. आयतं खाऊन खाऊन माजलाय ह्यो बळू. तुला का नाही चापकाने फोडला पाहिजे बघ, फोडला पाहिजे. या घरात राहायचं तर आमच्या मर्जीप्रमाणे राहावं लागला.
नाहीतर तुला आठवडी बाजाराला झोपला म्हणूनच समज. हा हा आता जरा बरं वाटतंय बघ चंदे आमसने. ताईसाहेब रानात हा वहिनी तुम्ही इकडं. हा ते ताईसाहेब साहेबरावसनी चारा पाणी द्यायला आलते. थांबा. अगं चंदा. वहिनी खरंच काय? हा हे घे ताईसाहेब द्या. या इकडे, द्या त्याला या. हो. ते थोरल्या ताईसाहेबांनी चारा पाणी काही दिलं नव्हतं. साहेबराव उपाशी बी राहील ना ग. तेव्हा ताईसाहेब म्हणल्या की मॅच देते चारा पाणी म्हणून ते आलते. मग चांगलंय की साहेबराव. अरे बघितलं काय, वहिनी स्वतः तुला चारा पाणी द्यायला आलेत. वहिनी द्या. हो द्या. साहेबराव हे बघ, तू आमचा भाऊ आहे, भावासारखायस तू आमासनी. राखी पौर्णिमा झाल्या पण आम्ही तुझ्या शिंगासनी राखी बांधतो पाहिजे तर. पण ह्यो चारा नीट खा बाबा. हा दुशी बिशी मारू नकोस हा. घे. साहेबराव खरंच खूप चांगला आहे हा. नाही म्हणजे तो आहे म्हणून खरं तर या घराला शोभा आहे. जाऊबाईंना चारा पाणी देणं जमत नाही म्हणून काय झालं, आजपासून साहेबरावांना चारा पाणी देण्याचं काम मी करेन. मुक्या जनावराची सेवा हीच ईश्वराची सेवा. अरे वा, एकदम अंजलीबाईंसारखं बोलायला लागलात की. त्यांच्यापेक्षा बी भारी. अरे आज साहेबरावांना चारा तुम्ही दिलात? हो. अहो सकाळपासून हे मुक जनावर खूप ओरडत होतं. कोणाचं लक्षच नव्हतं त्याच्याकडे, म्हणून मग मी दिलं. हो, आवरता आवरता जरा मला उशीरच झाला. मग मला सांगायचं की असं सकाळपासून साहेबराला उपाशी ठेवणं बरोबर वाटतं काय? अजिबात नाही, म्हणून आम्ही आलो. दिला हा आम्ही चारा. तुम्ही तुमच्या शाळेची तयारी करा. तुम्हाला शाळा महत्वाची आहे ना, आम्हाला घर महत्वाचं आहे. आम्ही घर सांभाळतो. राणा भाऊजी, आम्ही आता आज जातो पुढच्या तयारीला. तुम्ही शेतात जाणार असाल ना? ठीक आहे, तुमच्यासाठी डबा पाठवून देतो आम्ही, किंवा आम्ही स्वतःच येतो तुमच्यासाठी डबा घेऊन. चल चंदाराणी, ये आलो. हा अहो मी खरंच येत होते खाली. मी रोज याच वेळेला येते, पण आज जाऊबाई माझ्या आधी पोहोचल्या तर. साहेबराव ओरडत होता. अहो पण मी खरंच खाली. हे समजा जाऊ द्या, वहिनीने चारा दिलाय ना व, मग झालं. आजकाल तुमचं साहेबरावकडे लक्ष नाही बहुतेक. अहो नाही, ते वहिनी बरोबर म्हणतात. तुम्ही शाळेकडेच लक्ष द्या, वहिनी घर नीट सांभाळतील. बरं मी निघतो. अहो
मी आज शेतावर डबा घेऊन येऊ का? आपण एकत्र जेऊ. नाही नको, तुम्ही शाळेकडे लक्ष द्या. वहिनी येतील जेवण घेऊ. चल साहेबराव.